कथा सून असावी तर अशी. नीला जेमतेम 1.5 वर्षाची असेल. एका अपघातात तिचे आई वडील दोघेही गेले. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारे. या अपघातात छोटीशी चिमुकली मात्र वाचली. तिला साधे खर्चटले सुद्धा नाही. कुणीतरी अलगद झेलावं तशी ती बाजूच्या फुलांच्या शेतातील ढिगावर पडली होती. स्मिता आणि सुजल यांची नीला ही मुलगी. या दोघांचा तसा प्रेमविवाह. आई वडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनीही लग्न केले. दोघेही वेल सेटेड होते. छान संसार चालला होता दोघांचा. पण नियतीला कदाचित हे मान्य नसावं. आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं. पुढे कदाचित स्वीकारलंही असतं. पण अचानक असं काही घडल्यामुळे दोघांचेही आई वडील धावून आले. दुधापेक्षा दुधावरची साय अतिप्रिय असंच काहीसं नीलाच्या बाबतीत घडलं. आई बाबा जिवंत असेपर्यंत ज्या आजी आजोबाच्या प्रेमाची ती भुकेली होती, ते प्रेम आता तिला भरभरून मिळत होतं. सुजलचे आई बाबा म्हणजे नागपूरचे, तर स्मिताचे आई बाबा मुंबईचे. दोन्ही परिवाराची ती जीव की प्राण होती. त्यामुळे तिचे लाडकौतुक भरभरून होते. पण विशेष म्हणजे दोन्ही आजी आजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते. तिने त्यांचा शब्द कधीही मोडला नाही. सुजलच्या आईबाबांना ती आई बाबा म्हणायची, तर स्मिताच्या आईबाबांना ती आजी आजोबा म्हणायची. तिचं 12वी पर्यंतचं शिक्षण आईबाबाकडे नागपूरला झालं. आता पुढच्या शिक्षणासाठी ती आजी आजोबांकडे मुंबईला गेली. आता ती IIT मुंबईला इंजिनिअरिंग करतेय. उत्तम संस्कार, परिस्थितीशी तडजोड करणं आणि नेहमी आनंदी राहून मदत करण्यास तत्पर असं तिचं व्यक्तिमत्व. त्यामुळे कॉलेजमध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच, पण संपूर्ण कुटुंबातसुद्धा ती सर्वांना आवडायची. याच वर्षी तिचं ग्रॅज्युएशन संपलं. चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन तिचं चांगल्या नामांकित कंपनीत कॅम्पस सिलेक्शनसुद्धा झालं होतं. 2 महिन्यानंतर तिला जॉईन व्हायचं होतं. त्याचमुळे ती सुट्टीमध्ये आई वडिलांकडे नागपूरला आली होती. आणि मुख्य म्हणजे त्याच वेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आत्ते बहिणीचं लग्न होतं. लग्नघर म्हणजे नुसती मजा, एन्जॉय, धमाल आणि त्यात बहिणीचं लग्न. शेवटी लग्नाचा दिवस उजडला. हळद, मेहंदी, संगीत संध्या. तशी नीला नृत्यकलेत खूप पारंगत. तिच्या आई स्मितासुद्धा उत्तम नृत्यांगना होती. जणू तिचीच ती प्रतिकृती. वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचं लक्ष असतंच. आपल्या मुलासाठी उपवर मुलगी म्हणून. तिचं शालीनतेचं वागणं, समंजसपणा, आपुलकीने प्रत्येकाशी विचारपूस हे सर्वांना मोहित करणारं होतं. तिच्या आत्याचा दूरच्या नातेवाईकांचा परेश हा मुलगा. तो US ला एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. त्याच्यासाठी त्यांनी नीलाला मागणी घातली. परेशलासुद्धा ती आवडली होती. पण नीलाला मात्र एवढ्यात लग्न करायचे नव्हते. पण तिने विचार केला, आधीच आई बाबा, आजी आजोबा यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केले. या उतार वयात त्यांना जास्त त्रास नको म्हणून तीही लग्नाला तयार झाली. परेशला US ला जायचं असल्याकारणाने 20 दिवसातच लग्न पार पडले. ती नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणून आली. तिचे सर्व कौतुक करायचे. परेशच्या लहान बहिणीला तर तिने खूपच माया लावली. तिच्या लाघवी स्वभावामुळे तिने लवकरच सर्वांची मनं जिंकली. पण परेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही. तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिच्या आवडीनिवडी जपायचा. पण स्वभावाने तो थोडा हट्टी होता. स्वतःला पटेल तसंच वागायचा. थोड्या दिवसांनी तिलासुद्धा जॉईन व्हायचं होतं. पण परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत US ला यावं अशी होती. पण नीलाला मात्र असं वाटायचं, निदान 1 वर्ष तरी तिने सासू सासरे यांच्यासोबत राहून नोकरी करावी. म्हणजे नोकरीचा अनुभवसुद्धा होईल, आपल्या घरातल्या परंपरा, रीतिरिवाज आणि आईबाबांना सोबत पण. पण परेश ऐकायलाच तयार नव्हता. तिच्या सासू सासऱ्यांनी समजावले. शेवटी ती जायला तयार झाली. आता पुढच्या आठवड्यात निघायचं म्हणून सर्व तयारी झाली. पण जाण्याअगोदर
कुलदैवतीच्या दर्शनाला जाऊन यावं म्हणून सर्व निघाले. छान दर्शन झालं. नीलाने ओटी भरली. पण परत येताना मात्र परेशच्या बाबांच्या छातीत खूप दुखायला लागलं. त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेले. 70% ब्लॉकेजेस, त्यामुळे तातडीने ऑपरेशनची गरज होती. बाबांचं ऑपरेशन झालं. आता ते बरे होते, पण अशक्तपणा खूप असल्यामुळे त्यांना एकटं सोडणं कठीण होतं. बहीण लहान आणि आईला पण सर्व झेपेलच असं नव्हतं. त्यांना पण शुगर आणि बीपीचा त्रास होता. नीलाने परत एकदा परेशला समजवलं. नीला, परेश, हे बघ, माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे, पण आई बाबा या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे. तुला काय वाटतं, मी राहू शकेन तुझ्याशिवाय? नाही रे, खूप कठीण आहे. पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला, मोठं केला, आपल्याला सक्षम बनवलं, त्यांच्यासाठी आपलंसुद्धा काहीतरी कर्तव्य आहे ना. प्लीज मला समजून घे. परेश, हो ग, कळते मला. तू डोळे उघडलेस माझे. खूप अभिमान वाटतोय मला तुझा. तू काल या घरात आलीस, पण किती लवकर आपलंसं केलंस ग सर्वांना. आज परेश US साठी निघालाय, पण खूप आश्वस्त होऊन, आपल्या आईबाबाला सक्षम हातात सोपवून.